गणपती बाप्पा मोरया. चला चला आता होमवर्क करूया. चला 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 चला. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? चिनू मनू लवकर होमवर्क पूर्ण करा, नाही तर मग नंतर तुम्हाला कंटाळा येतो. चला होमवर्क पूर्ण करा. मला तर आताच कंटाळा आला. मला पण. आमच्या टीचर बघ ना किती आम्हाला होमवर्क देऊन ठेवतात. आता स्वतः मस्त घरी जाऊन टीव्ही बघत असते. अगं ये काय आगाऊपणा लावलाय ग? अभ्यास कर. बनी काय करतोयस तू? दाखव. बनी हे उत्तर चुकलंय, दुरुस्त करून लिही नीट. हा लिहितो. काय झालं बनी? काही नाही आई, काही नाही. हात दुखतोय का बाळा? नाही आई, काही नाही. तो मुद्दामून करतोय. त्याला होमवर्क नाही करायचं म्हणून. हा. बनी नाही आई, असं नाहीये. ये माझा होमवर्क झाला, आता मी ड्रॉइंग करणार. माझा पण झाला होमवर्क, मी पण ड्रॉइंग करणार. पेन्सिल पेन्सिल ही पेन्सिल माझ्याकडे परत कशी आली? माझ्याकडे पण कशी आली? पण ही आपल्या बॅगेतच कशी आली? पेन्सिल मिळाली, पेन्सिल मिळाली, पेन्सिल मिळाली. का ओरडतायत? काय चाललंय? आम्हाला आमची पेन्सिल परत मिळाली. पण ते हरवल्या कधी? आपोआप हरवल्या आणि आपोआप मिळाल्या. पेन्सिल मिळाली, पेन्सिल मिळाली, पेन्सिल मिळाली, पेन्सिल मिळाली, पेन्सिल मिळाली. अगं हे कुठे चालले? चिनू मानू आदिती जा जरा त्यांच्याकडे बघ. काय बाई पसारा घालून ठेवलाय पोरीने. सगळा पसारा आता आपल्याला सावरायचा. काय चाललंय? बनी तू सांगणारच का मला नक्की काय चाललंय? तू असं का हसतोस? त्यांच्या पेन्सिल्स तू घेतल्या होत्यास? तू पेन्सिलसाठी त्या मुलाचा मार खाल्ला? पण मी त्याला उलटून नाही मारलं. अरे हो बाळा, त्यापेक्षा टीचरला कंप्लेंट करायची ना त्याची. जर मी टीचरला कंप्लेंट केली असती तर मग टीचर बाबाला सांगणार आणि मग बाबा त्यांनाच ओरडणार. मग त्यांना परत पेन्सिल नाही ना घेऊन देणार. जाऊ दे नाही. आणि तसंही मला एवढं लागलं नाहीये. पण तू बघितलंस ना पेन्सिल बघून त्या दोघी किती खुश झाल्या होत्या. अरे हो बाळा, पण त्यांना सांग तरी आधी. म्हणजे जर त्यांना कळलं तर ते तुला थँक्यू म्हणतील ना. त्यात काय एवढं? त्या माझ्या बहिणीच तर आता मोठ्या भावाने लहान बहिणीलाच तर सांभाळायचं असतं. त्यांनी जर माझ्या भावाने मानलं तरी चालेल, पण मी तर त्यांना मानतोच ना. त्यांना जर कोणी त्रास दिला तर मी अशी फायटिंग करणार. नो फायटिंग. असं फायटिंग वगैरे काही नाही करायचं. त्यापेक्षा टीचरला जाऊन सांगायचं सगळं आधी. ओके ओके. बनी
शिनू मनू किती लकी आहेत ना, त्यांना तुझ्यासारखा एवढा प्रेम करणारा भाऊ मिळाला हे त्यांना लवकरच कळू दे. कळेलच आई. आणि आता रक्षाबंधन पण येते ना, तर तू बघच, त्या मला राखी बांधणारच. टूथ फेरी तर दात घेऊन जाते आणि कॉइन ठेवून जाते, तर ती पेन्शन कशी काय ठेवून जाईल? मग देव बाप्पा. पण आपण तर देव बाप्पाकडून सायकल मागितली होती तेव्हाची, आणि त्यांनी दिली पण नाही. मग भूत तर नसेल ना? ते असं नको ना म्हणून, रात्री झोप नाही लागणार. तर मग कोण असेल काय माहिती, पण काहीतरी मॅजिक झालं एवढं नक्की. हा काय कसली मॅजिक? अरे अरे मग सांग. अरे हो 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 बसतो. अरे हा अरे मला नाही सांगणं, तुमचं काही सिक्रेट आहे सांगा ना. तू आधी प्रॉमिस कर की आमच्यावर चिडणार नाही म्हणून. एक मिनिट, तुम्ही परत काही उचापती वगैरे केली का? आम्ही नाही केली, आपोआपच झाली ती. म्हणजे म्हणून मी सांगतो ना, आपल्या ज्या मस्त मस्त गोष्टी आहेत त्या घरी वापरा, शाळेत का घेऊन जायचं? हो. बरं मला सांगा, हा तो काय विवान जो कोणी आहे तो नेहमी तुम्हाला त्रास देतो का? आम्हाला नाही देत त्रास, बाकीच्यांना देतो तो. डॉन आहे तो, डॉन. काही पण काय डॉन काय? खरं बाबा, दुसरं कोणी त्याच्यापेक्षा कूल झालेलं त्याला अजिबात आवडत नाही. पण मला एक सांगा, तुम्ही त्याची एवढी दादागिरी कशी चालून घेतली? हा घरी बघाव तेवढा धिंगाणा घालता, त्या बनीला एवढा त्रास देता तुम्ही, मग शाळेत काय होतं? काय सरळ जायचं आणि टीचरला सांगायचं ना नाव त्याचं. नाही बाबा, इव्हेंटला कळलं तर खरंच आमचा झेंडा कापून टाकेन तो. हा अशा कशा शेंडा कापेल तू? मीच येतो उद्या शाळेत आणि तुमच्या टीचरशी बोलतो. नको ना बाबा, प्लीज नको ना, प्लीज. आता मिळालं ना पेन्सिल? हो, काहीतरी मॅजिक झाली आणि पेन्सिलच मिळाली. अच्छा मॅजिक झालंय. मला माहितीये, आता इथे अजून एक मॅजिक होणार आहे. चिनू आणि मनू शाण्या मुनीसारखं जाऊन झोपणार आहे. बाबा, गाणं? गाणं आज उद्या गायलं तर चालेल? नाही बाबा, आजच फक्त गाणं प्लीज. ओके. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. मी ऍक्च्युली खूप आधीच सांगणार होते, पण जरा महत्वाचं काम आहे म्हणून निघावं लागेल. आपण नंतर म्हणजे रात्री बोलू तर चालेल का? हो चालेल. अरे वसुंधरांना काहीतरी सांगायचं होतं. थँक्यू. सो हॅपी? व्हेरी हॅपी. किती दिवसांनी आपण दोघे डेटवर आलो. नो बट डोंट वरी, आता या सगळ्याचं कॉम्पेन्सेशन करणार आहे मी. वेट. ओ माय गॉड, दिस इज सो ब्युटिफुल. पण हे खूप एक्सपेन्सिव्ह असणार ना? सो आणि एक्सपेन्सिव्ह असं तर काय झालं, काल तू दिवसभर माझ्यासाठी उपवास केलास. तुझा एवढा एक्सपेन्सिव्ह जीव तू धोक्यात घातलास माझ्यासाठी, आणि मी एवढं नाही करू शकत. कम ऑन. तू हे सगळं असं बोलतोस ना, म्हणून मला खूप आवडतं. अच्छा, आता काय झालं? मूड का चेंज झाला तुझा? आता तर चांगला होता ना मूड. तर काय तुझे मूड स्विंग्स आहे? अखिल, तू आपल्याबद्दल कधी सांगणार आहेस घरी? सी, हे खूप छान आहे, मला खूप आवडलंय. पण मला गळ्यात तुझ्या नावाचं मंगळसूत्र घालायचं आहे आणि तुझी बायको म्हणून फिरायचं आहे सगळीकडे. तनु, तेही करू आपण, पण का आत्ता कुठे घरी सिच्युएशन बेटर होतीये, थोड्या वेळ थांबूया ना. बरं ते जाऊ दे, लॉकेट तुझ्या गळ्यात घालू?
रात्र खूप झाली आहे, झोपल्या असतील त्या. तर ह्या टाइमानं रूम मध्ये जायला नको. आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून. मेसेज टाकून ठेवतो, नाही म्हणजे त्यांना असं नको वाटायला की माझ्या लक्षातच नव्हतं. नाही नको, इतक्या लेट मेसेज पण नको करायला. झोपल्या असतील तर जा की. राहू दे, मेसेज करूनच टाकतो. म्हणजे झोपल्या असतील तर नाही वाचणार, उद्या वाचते. राहूच ते, उद्या सकाळी आरामात बोल. कशाचा मेसेज? म्हणजे कश्रामांच्या लक्षात होतं मी जे बोलले होते ते. काय करू? जाऊ का त्यांना भेटायला? जे सांगायचंय ते महत्वाचं आहे. पण आता नाही, आता गोष्टी अजून पुढे ढकलण्यात अजिबात अर्थ नाही. जातेच. सो कसं वाटलं तुला? गुड टाइम ना? बरं चल, मी आता इकडूनच निघतो. नाही 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 नाही, ऑलरेडी खूप लेट झालाय. एनिवे घरी आई बाबा असतील ना, सो काय. ते तर असणारच. यू नॉटी. ओके, बाय बाय बाय. काय तन्या, घरात याचा विचार आहे का नाही? हा? मम्मा, अगं तू इथे काय करतेय? अगं आम्ही इथेच गप्पा मारत बसलो होतो आणि आम्हाला दोघांना असं वाटलं की आम्ही कदाचित तुमच्या दोघांचा आवाज ऐकला. म्हटलं जाऊन बघूया. आणि जावई बापू, माझ्या लेकीला जर तुम्हाला सोडवतच नाहीये तर घरीच घेऊन जा ना. काय डॅड, हे काय रे? तर या दोघ जण या. लव्ह यू बोथ. तुम्हाला दोघांना कुणाचीही नजर लागू नये. खरंच. आई तुम्ही रडू नका ना प्लीज. जावई बापू, कसं आहे, मजा मस्ती एकीकडे आणि तिचं इमोशनल होणं एकीकडे. पण आता खरंच घाई करा आणि लग्न करून आमच्या तनयाला घरी घेऊन जा. आणि अरे, आपण इथेच गप्पा मारत उभे राहणार आहोत का? हा, जावई बापू चला घरात चला. नाही नाही, आता उशीर झाला खूप. मी चल घरी चल. चल तन्या, घेऊन ये त्याला. जावई बापू बसा.
खरं सांगायचं तर लग्न म्हणजे नुसती फॉर्मॅलिटी. सिक्रेटली तुमचं लग्न झालंच आहे नाही का? काय नाही, आय मीन हे सगळं तुम्हाला अरे कधी ना कधीतरी आम्हाला कळणारच होतं. आणि खरं सांगू का अखिल, आमची तनया आमच्यापासून काहीही लपवत नाही. अखिल, आमचं म्हणणं एवढंच आहे की आता ऑफिशियली लग्न करताना हो बाबा. हे बघ अखिल, तू एकदा का घरी ऑफिशियली सांगितलंस ना की मग मी रितसर मागणी घालायला मोकळी नाही का? आणि जयूचं टेन्शन घेऊ नकोस, तिला कसं पटवायचं ते माझ्यावरती सोड. हो मी घरी सांगेन, लवकरात लवकर बोलेन. फक्त ना माझी एक रिक्वेस्ट आहे, काय? सिक्रेट लग्नाचं प्लीज सांगू नका कोणाला. नाही म्हणजे काय होईल, परत आईचा तनयाबद्दलचा गैरसमज होईल म्हणून म्हटलं. डोंट वरी, आम्ही काही गोंधळ घालणार नाही. काहीही गोंधळ घालणार नाही. ओके. अरे आपण बोलत काय बसलोय? लेट्स हॅव अ ड्रिंक अँड सेलिब्रेट. काय? हो, मी आणतो. हा. नाही 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 आई, मला निघावं लागेल आता. अरे कम ऑन बेबी प्लीज. हो मला खरंच निघावं लागेल, लेट झालाय खूप. मी नंतर येईन ना परत. ते तर तुला यावंच लागेल, एखाद्या प्रिन्स चार्मिंग सारखं घोड्यावर बसून. येऊ मी? हो चालेल, ये. येतो. ओके बाय. आय लव्ह यू. आणि मला बेस्ट कर. काय ते? येतो. हो चल ये. बाय द वे तनया, तुझा चॉईस एकदम क्यूट आहे. आय नो डॅड. आय लव्ह हिम सो मच. बरं, मी जरा फ्रेश होऊन येतो. ओके. हॅलो. हो. ना. तनया, नुसतं प्रेम असून उपयोग नाही तनया, थोडा डॉमिनन्स सुद्धा हवा. म्हणजे कळेल, हळूहळू सगळं कळेल. आणि मी आहे ना सगळं सांगायला. हा आत्ता मात्र थोडी वाट बघायला लागणार आहे इतकंच. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आकाशचं डील फायनल व्हायच्या आधी तू त्या घरामध्ये सून म्हणून गेली पाहिजेस. मग कळेल जयूला माझ्या तनयाचा पायगुण किती चांगला आहे ते. वसुंधरा, एवढ्या रात्री बाहेर कशाला गेली असेल? मंगल, तुला ते सगळं माहित असायलाच हवं. चला. या ना प्लीज. सॉरी तुम्हाला एवढ्या उशिरा मेसेज केला मी. तुमची झोप मोड तर नाही झाली ना? नाही नाही अहो, मी झोपलेच नव्हते. अच्छा. बनी झोपला? तो झोपला. बेशरम कुठले इथे चोरून चोरून भेटतायत दोघं. म्हणजे वेगवेगळं झोपण्याचं फक्त नाटक करतायत. इथे बाहेर येऊन बगीच्यात गुलगुल गप्पा सुरू आहे त्यांच्या. त्याच्या वयाला शोभेल असं तरी काहीतरी करायचं ना यांनी. मला तर बघवती नाही बाई.